फायनली गाईज आता आपण आहे देवे घाटामध्ये. तर देवे घाटातला आपण व्ह्यू बघू शकतो नाईटचा. किती छान वाटत आहे. सध्या वाजले आहे गाईज आता मरता म्हणजे तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी, जसे की मी तुमचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं मी तुमचा सर्वांचा लाडका प्रथमेश माने आजचा ब्लॉग सुरू करत आहे आपण रूममधून. जसे की तुम्ही पाहू शकता आत्ता सध्या वाजले आहेत रात्रीच्या संध्याकाळची 7:08. तर गाईज आत्ता आपण निघत आहे इथून इंदापूरला. तर इंदापूरला का तर आज आहे माझ्या मम्मीचा आणि वडिलांचा लग्नाचा वाढदिवस. तर माझा प्लॅन चालला होता सकाळी द्यायचा, पण माझ्या जॉबमुळे मला जाता आलं नाही. तर आज रात्री मी त्यांना देणार आहे सरप्राईज. तर काही उद्याच्याला मला बघूया, मी उद्या रिटर्न येणार आहे. जसं की आत्ता आहे, आज कोणवार आहे, गुरुवार. तर उद्या आहे शुक्रवार गाई. तर उद्याच्याला मी जाऊन रिटर्न वापस येणार. आता मला जायला 9 वाजतील मे बी. मी आजचा ब्लॉग जास्त मोठा बनवणार आहे, शॉर्ट राईडमध्येच बनवणार आहे. आणि तुम्ही ब्लॉग कसा आवडतो नक्की बघा. तुम्हाला जसं की माझा मागचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. गाईड चला बघूया पुढे काय होतं. काय फायनली येतं पाहू शकते आपल्यासमोर बाईक आहे. बाईकवर लोड होईल बघूया. जसे की आत्ता वाजलं तुम्ही पाहू शकता 7:08. आपल्या इंदापूरला इथून लगभग 150 किलोमीटर इंदापूर लांब आहे. गाईड चला जाऊया. तर फायनली काय आता आपण इंदापूरसाठी निघालो आहे पुण्यातून. जसं की तुम्ही पाहू शकता गाईज आपण निघालो आहे. जसं की मोबाईल पुढे लावलं आहे, चार्जिंगला लावलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता आता. तर आपल्या इथून पुणे दाखवते 150 इंदापूर आपल्याला दाखवते 150 किलोमीटर. जसं की माझं घर आहे इंदापूरच्या अलीकडे 15 किलोमीटर. तर गाईज जाऊया आता. तर फायनली गाईज आत्ता आपण पुण्यातून बाहेर निघालेलो आहे. जसं की नॉर्मली आता समोर पाहू शकता मोका रोड लागलेला आहे आपल्याला आता. तर गाईज चला भेटूया पुढे आता, एखादा स्टॉप घेऊया. गाईज पाहू शकता तुम्ही फायनली आता आपण पुण्यातून बाहेर निघालेलो आहे आता. तर गाईज जसं की तुम्ही पाहू शकता पुढचा अँगल किती छान येत आहे. काय सिंगल हँडनं बाईक चालवत होते त्यामुळे थोडं इश्यू होते गेअर टाकायला वगैरे गेअर पोझिशनला. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटत नाही तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनवर मला नक्की सांगा. तर गाईज पाहू शकता तुम्ही किती भारी व्ह्यू येते राईडला. जसं की दुकानं वगैरे पाहू शकता साईडला. रोड किती मोकळा रोड आहे, किती छान वाटत आहे रोडवर बाईक चालवून. गाईज आहे बिल्डिंग्स पाहू शकता किती छान दिसत आहेत नाईटला. तर फायनली गाईज आत्ता आपण आहे देवे घाटामध्ये. तर देवे घाटातून आपण चाललो आहे आत्ता इंदापूरला. तर लवकरच गाईज पोहोचू शकतोय. गाईज आत्ताचे आपला घाट लागला आहे. आता आपण घाट कवर करूया जाऊया. जसं की तुम्ही पाहू शकता अंधारात काही दिसत नाही. तुम्ही जास्त काही मोठं ब्लॉग करू शकता, पण तुम्ही व्ह्यू बघू शकता नाईटचा किती छान वाटत आहे. तर गाईज चला भेटूया पुढे. नाईटला काही जास्त दाखवू शकत नाही गाईज, त्यामुळे आता मी शूट बंद करत आहे. बघूया भेटूया पुढे आता. तर फायनली मित्रांनो आता आपण जेजुरीमध्ये पोहोचलो आहे. तर जसं की तुम्ही पाहू शकता आता आपल्याला आता इथून मोरगाव राहिलं आहे फक्त 13 किलोमीटर बाकी. तिथून माझं घर आहे 55 किलोमीटर लांब. तर अजून आपल्याला 60-70-80 किलोमीटर जायचं आहे काही. तुम्ही पाहू शकता नाईटला काही दिसत नाही आहे. मी ब्लॉग आत्ता सुरू केलं काही की मी आता प्लेन हायवेला मोकळा हायवे लागलो होतं. जसं की तुम्ही पाहू शकता पुढे समोर सध्या वाजले आहेत गाईज आता मरता म्हणजे तुम्ही पाहू शकता सध्या वाजले आहेत 9:18. तर गाईज आता तुम्ही पाहिलं बघायची माझी गाडी अचानक थांबली. काही की अचानक मी टाईम बघण्याच्या नादात ॲक्सिडेंट झाला. आता स्कूटीमध्ये 8 माणसं थांबवली तेव्हा मला प्रॉब्लेम झाला. काही मी लक्ष नव्हतं, मला टाईम बघत होतं तसं त्यामुळे. आणि जसं की नाईटला काही दिसत पण नाही आहे पुढे अंधारामुळे. हे बघा पाहू शकता काय फुल, त्यामुळे पुढे असं काही जास्त दिसत नाही. त्यांच्या काय बाईक स्कूटीला एवढी लाईट पण नव्हती बॅक साईडला की एवढं कन्फर्म दिसणार. आणि अंधारात थांबवल्यामुळे काही कळालं नाही गाईज मला त्यामुळे. तर गाईज तुम्ही पाहू शकता आता आपल्या मोरगाव इथून एक 10 किलोमीटर बाकी आहे मित्रांनो.
फायनली आपण आता मोरगावमध्ये पोहोचलो आहे. जसं की तुम्ही पाहू शकता पाठीवर नाव आता मोरगावमध्ये येतं त्या. तर काही तुम्हाला आता नाईटला मयुरेश्वराचं मंदिराचं पुढं दर्शन घ्यायला मी आपण जाणार नाही आज. बघू येतं उद्या येताना ट्राय करू आपण मयुरेश्वराचं दर्शन घेऊन निघूया सकाळी. तर काही पाहू शकता आत्ता वाजतात 9:30 वाजून 40 मिनिट झाले गाईज. पण आता असे आपण आलो आहे मोरगावमध्ये. गाईज मोरगाव गाईज लेफ्ट साईडला तुम्ही लेफ्ट साईडलाही पाहू शकता किती छान वगैरे वातावरण आहे समोर. सगळ्यात आपल्या लेफ्ट साईडला मयुरेश्वराचं मंदिर आहे. तिथे पाहू शकता तुम्ही जसं की पाहिलं असेल मंदिरावर कशी लाईटिंग वगैरे केलेली आहे. लाईट मान वगैरे मयुरेश्वराचं मंदिराचं लाईट दिसत आहे. किती छान दिसत होतं आहे नाईटला व्ह्यू. बट आपल्या गोप्रोमध्ये पण काय माहीत नाही आता क्वालिटी कशी येत आहे. आणि मी जास्त यूज नाही केले आत्तापर्यंत गोप्रोच्या. एडिटिंग पण नाही केली. माझे पहिलेच 2 ब्लॉग एडिट करायला वेळ लागला तसंच. त्यामुळे जसं तुम्ही पाहू शकता काही अजून टोटल आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे. तर काही चला जाऊया. इंदापूर अजून आहे काही 84 पण आपलं इंदापूरच्या अलीकडे 15 किलोमीटर जायचं आहे. तर चला काही फायनली आता आपण आहे बारामतीमध्ये. रोड किती मोकळा आहे आणि किती छान दिसत आहे. आपलं प्रिन्सेस वगैरे नाईटला आणि काही व्ह्यू बघू शकता किती छान दिसत आहे रोडला. काही आता आपण आहे बारामतीमध्ये मेडजमध्ये. मेडजमध्ये आपलं घर आहे 45 किलोमीटरला. बारामतीचं बस स्टॉप किती छान दिसत आहे पाहू शकता. जसं की काही ते आत्ता आपण आहे बारामती आणि बारामती आहे समोर आपल्या बस स्टॉप. जसं की तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. उद्या आपण बारामती बस स्टॉपवरून जाऊया. जरा बघूया खूप दिवस झाले मी बारामतीला आलेलो नाही आहे. जसं की आलो पण इथून पुढे गेलेलं नाही काही. ज्यावेळेस गाईज बारामती बस स्टॉप ओपनिंग होती त्यावेळेस मी सध्या होतो जॉबवर पुण्यावर. तर त्यामुळे मी बारामतीत काही नव्हतो. 2 महिन्यानं 3 महिने 4 महिने होतील आता मी बारामतीमध्ये नाही आहे. तर गाईज त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता खूप दिवस झाले आपले मित्रांना भेटत नाही. आज पण आता तेच होणार. उद्या भेटगाठ कोणाचीच होत नाही आहे काही. खूप दिवस झाले माझे कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे सर्वांना भेटायची इच्छा खूप होत आहे. फिरायला जायची त्यांच्यासोबत कॉलेज बंद करायचं कॉलेजमध्ये टाईमपास करायचा वगैरे. पण काहीच पॉसिबल होत नाही जॉबमुळे. एकदा घर बनवण्यासाठी घर सोडावं लागतं काही. काय करतं काय पाहू शकता. तर मित्रांनो आता आपलं घर राहिलं आहे फक्त 35 किलोमीटर लांब. आणि जसं की आत्ता वाजले आहेत 10 वाजून 5 मिनिट. जसं की आता आपलं घर राहिलं आहे कारण खूप झालं काही. तर चला जाऊया आता घरी. जसं काही तुम्ही आता राईडला एन्जॉय करताय. आणि काहीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा एक. आणि काहीच माझी ब्लॉग्स तुम्हाला आवडतात का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे आपल्या घरापैकी. जसं की आता इथून माझं घर आहे मोजून 5 किलोमीटर लांब. तर काही चला भेटूया. याच्यापैकी तुम्ही पाहू शकता आता रात्रीचं काहीच दिसत नाही आहे. लवकर फॉलो करा.
आपलं घर आहे फक्त 5 किलोमीटर लांब. तर जसं की मी घरी राहतो तर जास्त काही दाखवू शकत नाही. GoProची बॅटरी पण डाऊन आहे. तर भेटूया काही नवीन ब्लॉगमध्ये. जय